पंकजा मुंडेंनी अद्याप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट का घेतली नाही असा सवाल बीडच्या मोर्चातनं उपस्थित करत सुरेश धस यांनी मुंडे बहीण भावावर जोरदार टीका केली। पंकजा मुंडेंना चांगली माणसं नको आहेत, त्यांना जी हुजूर करणारी माणसं लागतात असा घणाघातही त्यांनी केला। परळीमध्ये धनुभाऊंचं घर वरती आहे, पंकुताईंचं घर पंकजा मुंडेंचं घर खाली आहे। राख आणि रेती उचलणारे लोक सकाळी चहाला खाली असतात आणि नाश्त्याला वर असतात अशी टीका सुरेश धस यांनी केली। माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना, पंकुताई मला सवाल आहे तुमचा। संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा, तुम्ही का गेला नाही? आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाहीत, तुम्हाला असे पाहिजे जे हुजूर जे आमची औलाद जी हुजूर करणारी नाही, आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे, तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही, आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कदाच करणार नाही, भले राजकारणात बाजूला जाऊ। परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात, याचं उत्तर द्या, काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा बी नाही। 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात, त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात, आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं संभाजीराजेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। मोहरक्याचा आश्रयदाता धनंजय मुंडे त्याला मंत्रिपद देऊ नका अशी मागणी केल्यानंतरही त्यांना मंत्रिपद दिलं गेलं असं संभाजीराजे म्हणाले। तर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर आपण पालकत्व बीडचं स्वीकारू असा इशाराही त्यांनी दिलाय। सोबतच तुमच्यात हिंमत असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं आव्हान संभाजीराजेंनी अजित पवारांना दिलंय। की हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोर्ट करतो, छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं। मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकलपट्टी करतील, पण बीडच्या सगळ्या जनतेच्या लोकांना मला हे सांगायचं, ते सांगण्यासाठी मी इथं आलोय। आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार। आणि बीडमधल्या मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना अटक करावी अशी जनतेची मागणी असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। सरकार गोरगरिबांना न्याय देणार की नाही हा सवालही त्यांनी विचारला। तुम्ही जातीयवादी मंत्री सांभाळणार असाल तर आम्हालाही दंडुके हाती घ्यावे लागतील असा इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला। मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीयवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे। आणि बीडमध्ये वंजारी समाजाच्या अनेकांची हत्या झाली आहे। आपण देखील जातीनं वंजारी आहोत, पण आपल्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय। पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे का असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। आपण शांत बसणार नाही, याविरोधात लढा उभारू असं आव्हाड म्हणतात।
तर तुम्ही वाल्मिक का म्हणता? हा वाल्मिक नाही तर वाल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला होता, पण इथे वाल्मिकीचा वाल्या झाला असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली का? ही खंडणी 2 महिने अगोदर मागितली होती. खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती. ती खंडणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती. का सत्य बोलायचं नाही? 2 महिने अगोदर काय होता? मग कशाला पैसे मागायला गेले होते? इलेक्शन फंड होता. या सगळ्या जेवढे अटक आरोपी आहेत ना, सगळ्यांची नार्को टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. काळा त्यांच्या तोंडातलं सत्य हे असं निघणार नाही. कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडनं काय काढून घ्यायची, वधवून घ्यायची. कोणाची हिंमत नाही. हा इस्माईल काय करेल हो? उद्या मुंबईत बसून धनुभावने एक फोन केला, जरा हे देते, हा जाणार नाही, हा जाणार की नाही, हात उचलून दाखवा सांगा बरं. मग काय कामाचं? म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार, फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी. त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका. आणि बीडमधल्या मोर्चावरनं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाडांचं व्हॉट्सअपवरचं चॅटच शेअर केलंय. या चॅटमध्ये जितेंद्र आव्हाड लोकांना आंदोलनाला येण्यासाठी काही भाष्य करतात, तर पैशांची चिंता करू नका असाही उल्लेख या चॅटमध्ये दिसतोय. धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची टीम कामाला लागली आहे. दरम्यान हे चॅट आपलं नाही असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज. मी पहिली भेट घेईन, नंतर मोर्चाकडे. मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही, सकाळपासून प्रयत्न करतोय. समोरचा म्हणला सुरू आहे फोन माझा, 51 बंद आहे तात्पुरता, मी सगळी तयारी केलीये. बरं, आता हे आवड परत बोलतायत. बरं, आणि मोर्चाच मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशाची काळजी करू नका. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार माझा माणूस आहे, त्यालाही संधी द्यावी. मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं ते. उद्या मुंडेला घोडा लावू. कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू. खालचा समोरचा जो कोण आहे तो याचीच वाट पाहतोय मी. असं जे काही संभाषण आहे त्याचा तो स्क्रीनशॉट आहे. जितेंद्र आव्हाड भाऊ त्या व्यक्तीशी ते बोललेले आहेत आणि त्यांनी कुणाला तो पाठवलेला आहे. त्या वायवा जो याचा सूत्रधाराकडनं आम्हाला सूत्रांकडून हा स्क्रीनशॉट मिळालेला आहे. तो चॅट त्यांनी आणला कुठनं? त्यांना कोणी पाठवला? असे चॅट ट्विट करायचे नसतात किंवा असे चॅट फॉरवर्ड देखील करायचे नसतात अंटिल अँड अनलेस यू कन्फर्म. हा कायदा आहे, सायबरचा कायदा आहे, 106 का काहीतरी, मला तो आठवत नाही आता, पण तो कायदा आहे. वकील आहेत ना, त्या हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, सेशन कोर्टात प्रॅक्टिस करतात, पुण्यात मोठी प्रॅक्टिस आहेत, तशा त्या सिनियर ॲडव्होकेट आहेत, अनेक महत्त्वाच्या खुनाच्या वगैरे गुन्हे त्या चालवत आहेत. अशा क्रिमिनल लॉयर असलेल्या रुपाली